कारण त्यांचं जर त्यांना कळतं करत असतात त्याच्याबद्दल मी जास्त ठिकाणी करत नाही. पण आपण ताबडतोब आर्मी ताबडतोब NDRA स्वतः आयुक्त पण ज्या भागामध्ये त्या ठिकाणी आहे मातृताईंचा या भागामध्ये होत्या आपल्या पोटी ज्या काही नंतर नको फक्त एवढं कर आपण काढलं एकच झालं. धर्माच्या बाहेरच्या बाजूला आपल्या पुण्यामध्ये देखील पाऊस जास्त पडला त्याच्यावर धरणातनं सोडलेलं 35,000 कोटी पाणी तुम्हालाही अनेकांना माहिती असेल. आपण 7,000 पाणी तेव्हा कधी पाणी इथं आलेलं नव्हतं. त्यावेळेस रात्री तुमच्या सोसायटी असणारे रस्ते असणारा एरिया त्याच्यात पाणी मुरायची प्रक्रिया बूम टाकायची कॉन्क्रिटीकरण झालंय पेवर टाकले ग्राउंड मर्यादित राहिलेले त्याच्यावर सांगितलं सोडायला आणि कंटिन्यू 4-5 दिवस पाऊस असल्यामुळं मला जमीन झालेली होती त्याच्यावर पाणी परतीची प्रक्रिया संपलेली ही अडचण निर्माण झाली. वरच्या बाजूला आपण 8 इंच आणि इकडं 5 इंच असं ते इकडचं पाणी तिकडचं पाणी एकत्र आल्यामुळे झालं. आम्ही ती खबरदारी त्या ठिकाणी घेऊ. ज्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे करू. आताच्या यांनी आम्ही पण धडा शिकलेला आहे प्रशासनाने पण धडा शिकलेला आहे. आता इथून पुढं जे काही झालं आम्ही आजच ऑफिसला मगाशी बसलो होतो तर 5 स्पॉट निवडले त्याच्यात एकता नगरचा पण स्पॉट आहे की जिथं पाणी साठवू शकतं कारण अजून आपली वरची धरणं भरलेली नाही. काही अजून ऑगस्ट महिन्यात जायचं आहे. वरची वरसगाव पानशेत टेमघर ही धरणं भरल्यावर तिथलं जास्तीचं पाणी खडकवासल्याचं पाणी त्याच्यावर पाणी वाढणार पुढच्या वेळेस. आता अजून 30-70% आहे फक्त खडकवासला आपलं 100% भरलं. सगळ्या गोष्टीचा बारकाईनं आम्ही माहिती घेतलेली आहे. त्या नागरिकांना त्रास होणार नाही त्याबद्दलची खबरदारी काही खरोखरी आम्ही घेऊ. आपल्याला मनस्ताप झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हे नैसर्गिक संकट आहे हे जाणून उजून पुढे निर्माण केलेलं संकट नाही. समोर आत्ता काही आपल्या स्थानिक लोकांनी दाखवलं की पुढं बंधारा भराव झालेला आहे समोरच्या बाजूला. तो भराव पण आपल्या नदीमध्ये टाकला गेलेला आहे का नदीच्या बाहेर आहे हे पण आम्ही पाहू. जर नदीमध्ये टाकला गेलेला असेल तर पात्र असेल वडगावच्या का कुठल्या भागामध्ये आम्ही तिथली नदी रुंद करून घेतलेली होती आणि मग तिथं पाणी यायचं बंद झालं. तसं इथलं पण आतला जरा भराव असेल गाळ असेल बेट असेल ते जरा काढू आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता ही अधिकची करू जेणेकरून आपल्या एकता नगरमधल्या नागरिकांना त्रास होणार नाही. वडगावचं काढलं होतं आणि त्याच्यातनं भरपूर मोठ्या प्रमाणानंतर पाणी आलं नाही. अशा पद्धतीनं समोर कोथरूडचा भाग होतो तिथं भरावा केलाय म्हणे आणि या सगळ्यांचं म्हणणं की 500, 600, 700 ट्रकनी भरावा करत असताना सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावर तिकडं पाणी इकडं दाबायला लागलं. आपल्याला आता हे करावं लागेल. मी पाणी ओसरल्यावर जलसंपदाशी पण आपण बोलूया आणि हे मधलं बेट आहे जरा झाडं काढावी लागली तरी ती 2-4 झाडं काढू आणि पाण्याचा फ्लो व्यवस्थित जाईल पुढं अशी व्यवस्था करू. बेटाला आपल्याला तो माल शेवटी तुम्ही कुठं उचलून टाकणार वगैरे ते आपल्याला ठरवावं लागेल. पण आता मात्र आणि ह्यांची एक काहींची एक तक्रार अशी होती की दादा आम्हाला जरा लवकर कळवलं असतं लाऊडस्पीकरची गाडी वगैरे आली असती. काही भागामध्ये आता आपण असं केलं पाहिजे की आपल्याला साधारण माहिती आहे की पुण्याचा कुठला सकल भाग आहे तिथं पाणी येतं त्या भागामध्ये अनाउन्सिंग करणं आणि लोकांना सांगणं हे तातडीनं झालं पाहिजे. कारण आता अजून आपली वरची धरणं भरली नाही. पुढं जर वरची धरणं भरली
पण त्या धरणातलं ओव्हरफ्लोचं पाणी आणि खडकवासल्याचं पाणी हे नक्की वाढणार आहे. त्याच्यावरती लोक काळजी तरी घेतली. आमची यंत्रणा आहे चुकीची लावली आहे, त्यामुळे आम्हाला एवढं पाणी. कुठली यंत्रणा? 35 सांगितलं तर 40 पर्यंत, इथं 70 पाणी सोडलंय. नाही हो, आता आम्ही इथं राहतो, स्थानिक आहे आम्ही. साहेब मला तुमचा आदर आहे. मी रेकॉर्ड बघितलं, 10,000पासून पाणी सोडायला सुरुवात केली. 10, 15, 20, 25, 30, 35च्या नंतर त्यांनी पुढं गेले नाही. मग नंतर 35चं पाणी मी यांच्या ऑफिसला बसलो होतो, ते 15 पर्यंत आले. साहेब आमच्या इथं नेहमी पाणी एवढं 35 असताना 40 जरी असेल तर आम्ही 20 वर्ष राहतो. माझा ऐका का जरा, हे पाणी का आलं ते पण थोडं सांगतो. तिथं जरी 35 पाणी सोडलेलं होतं तरी पुण्यामध्ये 5 इंच पाऊस झाला. त्याच्यावर पुण्यामधलं पडणारं पाणी जे ओढ्या नाल्याने राहतं ते नदीला जे जातं ते गेलंच नाही. त्या पाण्यामुळे हे पाणी दाबलं गेलं, म्हणून इथलं पाण्याची पातळी वाढली. जर पुण्यात 5 इंच पाऊस पडला नसता एका वेळेस एवढं पाणी हे होत नाही. पाणी वाढलं.